चा काळ सुखाचा. मित्र हो, हे वाक्य जुनं जर का आपल्याला ऐकलं तर आपल्याला किंवा वाचलं तर आपल्याला आठवतं की आपला पण बालपण सुखाचं होतं का. तर मित्र हो, आम्ही 5 भावंड आणि 5 भावंड आम्ही आणि आमच्या आई तत्कालीन परिस्थितीनुसार आमच्या वडील आणि आईच्यात काय मतभेद झाले असतील ते काय मला माहित नाही. आणि म्हणजे ही 1975च्या अगोदरची गोष्ट आहे. आणि वडील स्वतंत्र आणि आई आमची स्वतंत्र राहत होती. आम्ही 5 भावंड आमच्या आईच आणि त्यावेळेची परिस्थिती फारच नाजूक आणि फारच कष्टाची होती. अशा वेळी 5 जणांना सांभाळणं, शाळा तर का माझ्या थोरल्या बहिणीची शाळा झालीच नाही. त्याच्यानंतरच्या बहिणीची शाळा झाली नाही. पण तिथनं पुढल्या आपल्या खाल्ल्या हळूहळू शाळा कशी तरी तिने रेटत नेली. अंगाला शर्ट आहे तर चड्डी नाही आणि चड्डी आहे तर शर्ट नाही. अशी त्यावेळेची आमची परिस्थिती. पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आमच्या आईने मोठ्या कष्टानं आणि मोठ्या उमेदीनं आम्हाला सांभाळलं, मोठं केलं. आमचं नशीब चांगलं, आम्हाला कुणी मार्गदर्शन केलं नाही, म्हणजे कुठंही मार्गदर्शन केलं नाही. माझा भाऊ तरी तुम्हाला सांगायचं की आमचा भाऊ त्यावेळी आमच्या गावामध्ये सगळ्यात हुशार होता. पण मार्गदर्शनाचा अभाव असल्यामुळे आम्ही असंच राहिलो. आणि आईच्या त्या कष्टानं किंवा आईच्या त्या केलेल्या पुण्याईमुळं आज मी असेल, माझा भाऊ असेल किंवा माझ्या बहिणी असेल, आज सगळेजण योग्य ठिकाणी, चांगल्या ठिकाणी. आज तुम्हाला आईची गोष्ट सांगायची किंवा हे करायची का, तर आज माझ्या आईचं वर्ष श्राद्ध. आणि वर्ष श्राद्ध म्हणलं की एक राहिलेली आठवण की माणसाच्या आयुष्यामध्ये कायम येऊ लागते. अशा काही आणि बऱ्याच आठवणी आहेत की माझ्या आईबद्दल, त्या आठवणी मी तुम्हाला सांगणं देखील शक्य नाही. माझ्या आईचं माझ्यावर भरपूर प्रेम होतं. तिनं माझ्यासाठी कष्ट खाल्ले. आज ती असायला पाहिजे होती, कारण का की तिला बघायला पाहिजे होतं की तिच्या पोरग्याचं आजचं सुख वैभव. पण नाही, कारण का मृत्यू हा अटळ असते. मृत्यू हा आपण आणलेला नसतोय. आणि ती ती मृत्यू तिचा झाला. आणि आजच्या दिवसाला मला खरंच तिची जास्त आठवण यायला लागली. खंत वाटायला लागली मला एवढीच की आज ते असायला पाहिजे होते. मित्रांनो, जास्त मोठा काय मी व्हिडिओ करणार नाही, कारण का की आज व्हिडिओ करण्यासारखी सुद्धा माझी मानसिक स्थिती नाहीये. नाही, खरोखर सांगतो. म्हणजे माझी आई वारली म्हणून आज म्हणणार तुम्ही की याला आता एवढ्या दिवसानं दुःख का झालंय. पण मला नेहमीच दुःख असते. पण कसं असतंय, आपण पुरुष असतोय आणि पुरुष मंडळी आपलं दुःख कुणाला सांगू शकत नाही, हा त्यातला भाग असतो. दुःख नसते असं काय नाही. तरी मी सगळ्यांना विनंती करतो की आपल्या आईला सांभाळा, आपल्या आईला जपा. आणि आपल्याला आई असताना तिची किंमत समजत नाही, पण आई गेल्यानंतरच तिची किंमत जरूर समजते. आज मी एवढाच व्हिडिओ करतो. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करा. उद्यापासून आपण नवीन उमेदीनं नवीन व्हिडिओ करूया. धन्यवाद. जय हिंद.